डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा आगमनासाठी शिरोळ तालुका सज्ज. छत्रपती शाहू महाराजांनी जयसिंग महाराज यांच्या नावाने वसवलेले जयसिंगपूर. या शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची तालुक्यातील भीमसैनिकांकडून जय्यत तयारी. या आगमनासाठी बहुजन समाज एकवटणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळे जयसिंगपूर शहराचे नाव महाराष्ट्रातील इतिहासात नोंद होणार. जयसिंग महाराज यांच्या उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहणार. याकरिता रविवारपासून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातून भीमज्योत परिक्रमा होणार. शिरोळ तालुक्याने गेल्या 50 वर्षापासून जपलेले स्वप्न अखेर साकार होत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने घेतला असून या पुतळ्याचा भव्य आगमन सोहळा रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज, भीमसैनिक, आंबेडकरप्रेमी, संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक, समन्वयक सुरेश कांबळे, देवेंद्र कांबळे, राजेंद्र झेले, दादासो पाटील चिंचवाडकर, मिलिंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. ही ज्योत शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार आहे. 7 दिवस चालणाऱ्या या भव्य यात्रेत शेकडो भीमसैनिक, अनुयायी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता सहभागी होणार असून यामध्ये जनजागृती प्रबोधनाचा संदेश देणार आहेत. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत जयसिंगपूर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यात शेकडो युवा युवतींचा सहभाग असणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिवतीर्थ जनता हायस्कूलसमोर कोल्हापूर-सांगली रोड येथून आगमन सोहळ्याची भव्य मिरवणूक सुरू होईल. मिरवणुकीत नेत्रदीपक, लाईट्स, इफेक्ट्स, महिला लेझिम पथक, दाक्षिणात्य ढोल पथक, बँड पथक, ढोलताशा, डान्स ग्रुप, नयनरम्य आतिषबाजी, चित्ररथ व डीजे साऊंड या आकर्षक कार्यक्रमांचा समावेश आहे. या भव्य सोहळ्यास राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व मान्यवर, पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार यांनी.